टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत रानाल में प्रजासत्ताक दिन निमित्त झंडा बंदन, झंडा फहराना व राष्ट्रगीत का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि इस अवसर पर प्रभारी सरपंच श्री प्रताप पाटिल साहब के हाथों से झंडा फहराया गया। इस अवसर पर आप देख सकते हैं कि ग्राम पंचायत के सभी सदस्य और ग्राम पंचायत के ग्राम सेवक और ग्राम पंचायत के कमेटी पूर्व और बच्चे भी वहां पे उपस्थित थे इस झंडा बंदन के शुभ अवसर पर। सबसे बड़ी बात ये रही कि प्रताप पाटिल साहब ने एक संदेश दिया है कि उन्होंने अपने जो माताजी का नाम पिताजी के साथ लगा लिया है, जो कि सरकार का ये नियम आया है। तो उन्होंने बताते हुए कहा कि सभी महिलाओं को जो है अपने बच्चों का नाम अपने नाम से शुरुआत करना चाहिए। तो चलिए हम आपको दिखाते हैं और सुनाते साजरा करतो। आज या ठिकाणी ग्रामपंचायत राहण्याच्या प्रांगणामध्ये आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हे ध्वजारोहण आपल्या ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच प्रताप पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपण झेंडा वंदन करावे नमस्कार। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रानाल सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। तसेच आज आपण जसा नेहमीप्रमाणे काही वर्षापूर्वी आपल्या गावातून प्रभात फेरी काढत होतो, त्यावेळेस गावकरी मोठ्या संख्येने तसाच आपण ह्या वर्षापासून देखील सर्व गावकऱ्यांना विनंती केली की आपण फक्त मुलांच्या मागेच नाही तर मुलं ज्या आपल्या ग्रामपंचायतीच्या प्रांगणात येऊन जी शोभा वाढवतात तशी शोभा आपण गावात प्रभात फेरी काढताना वाढवावी केली आणि त्या विनंतीला मान देऊन बहुसंख्येने गावकरी जिल्हा परिषद राहण्याच्या शाळेतल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा या प्रजासत्ताक दिनाचं स्वातंत्र्य दिनाचं जसं महत्त्व आहे तसं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण आपल्या मुलांना देखील असे संस्कार होतील एक गृहीत फेरीत सामील झालात। एक गोष्ट जी महाराष्ट्र शासनाने आपल्याला सांगितली आहे की
प्रत्येक मुलाच्या जसा आपण बापाचं नाव लावतो तसंच आईचं देखील नाव असावं असं महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे. त्या GRचं पालन करून मी कालच ह्या प्रभारी सरपंच पदाची जी पाटी आहे ती तुम्ही इथे बघू शकता की माझ्या आईचं नाव लावलेलं आहे. तसंच मी महिला भगिनींना सांगेन की तुम्हाला तुमचं महत्त्व जे महाराष्ट्र शासनाने दाखवून दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्रत्येक आईने किंवा प्रत्येक बापाने सांगायचं आहे की हे नाव लागलेच पाहिजे. तसंच आपण ग्रामपंचायतीच्या कर्मचारी किंवा पडवल साहेबांना ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे की यापुढे जे दाखले जातील ते आईचं नाव लावूनच देण्यात यावं. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात घ्यावं की आता आईचं नाव हे कंपल्सरी असणार आहे आणि त्याचं महत्त्व जास्त करून महिला भगिनींनी घ्यावं. कारण तुम्हीच घरात सांगू शकता आपल्या मुलांना की माझं नाव नाही तर मी तो दाखला किंवा शाळेतला कुठलाही जे आपले रिझल्ट वगैरे असतात त्याच्यावर सही करणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो हे महिलांच्या महत्त्वाचा विषय आहे. तर त्यांनी आजपासूनच GR येऊन जवळजवळ वर्ष झाला परंतु काही गोष्टी आपण मनावर घेत नाही. परंतु आजपासून ते तुम्ही मनावर घ्या अशी मी आशा बाळगतो. आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व गावकऱ्यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, सरांना तसेच आमच्या कार्यकर्त्यांना यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्याला माननीय सरपंच साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. शासनाचं धोरण आहे एवढंच नाही तर आपल्याला आपल्या आईचाही अभिमान वाटायला पाहिजे. जेवढं आपण आपल्या वडिलांचं नाव लावतो तेवढंच आपण आपल्या आईचंही नाव लावणं गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सरपंचांनी आपल्यासमोर प्रकाशाने मांडलेला आहे. त्याचं स्वागत करतो. त्यांना मनाक्रमाचा आभार प्रदर्शन माननीय पडवल साहेबांनी करावा अशी मी त्यांनी या ठिकाणी विनंती करतो. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय राहणारच्या प्रांगणात उपस्थित असलेले आपल्या ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच प्रतापशेठ पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, महिला बालकल्याण सभापती पाटील मॅडम, तसेच माजी सर्व सदस्य, उपसरपंच, सरपंच, गावातील ज्येष्ठ नागरिक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील सर, ठाकरे सर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण या ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल ग्रामपंचायत राहणारच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि यापुढील जे कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजारोहण होणार आहे या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं. धन्यवाद. धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जिल्हा परिषद शाळा राहणार येथे झेंडावंदनासाठी उपस्थित राहावं अशी विनंती.